झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी रवी जाधव। तुमचं सर्वांचं माझ्या घरी स्वागत आहे। आणि आज तुम्हाला भेटण्याचं कारण म्हणजे आमच्या घरी आम्ही सगळे गणपती स्वतः तयार करतो। गेल्याच आठवड्यात आम्ही त्याच्या मूर्त्या तयार केल्या आणि आज त्याचं रंगकाम चालू आहे। त्यामुळे जसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता गणपतीची लगबग चालू आहे, सगळेजण गणपती येण्याची ते गणपतीच्या स्वागताची तयारी करतात, तसं आमच्याही घरी तयारी चालू आहे। सगळे मित्र, त्यांची सगळी फॅमिली, त्यांची मुलं बाळं सगळे आली आहेत आणि सगळे आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपापल्या दृष्टिकोनातून आपापली मूर्ती घडवत आहेत। त्यामुळे तुम्ही माझ्या घरी फेरफटका मागा आणि पहा की प्रत्येकाने काय काय वेगवेगळ्या आकारांच्या वेगळ्या रंगाच्या मूर्ती केल्यात आणि मला खात्री आहे तुम्हाला त्या मूर्ती नक्की आवडतील। माझ्याही घरी आधी गणपतीची मूर्ती मी आणायचो आणि 1.5 दिवसाचा गणपती होता। पण जेव्हा विसर्जनला जायचो त्यावेळी आर्टिफिशियल लेकमध्ये विसर्जन व्हायचं आणि तिथे ज्या पद्धतीची घाण असायची तसं मनाला ते पटत नव्हतं। कारण आपण ज्या गणपतीची 2-3 दिवस पूजा करतो, मनोभावे त्याची आराधना करतो आणि जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा तिथे ज्या पद्धतीचं सगळं घाणेरडं वातावरण असतं ते खरंच पावत नव्हतं। त्यामुळे असं वाटलं की आपण एक कायमस्वरूपी मूर्ती आणावी आणि त्याप्रमाणे आम्ही एक पितळेची मूर्ती घेतली आणि तिचं आम्ही दरवर्षी त्या मूर्तीची स्थापना करतो आणि तिचं विसर्जन करायचं। ती मूर्ती आम्ही स्वतः हाताने बनवतो। आम्ही सगळे मित्र एकत्र येतो आणि आम्ही ती मूर्ती बनवतो शाडूची आणि ते खूप छान अनुभव असतो। कारण आई वडील आणि त्यांची मुलं जेव्हा एकत्र मूर्ती करतात तेव्हा पाहायला खूप चांगलं वाटतं। मग त्यातलीच एखादी मूर्ती जी पूजेला ठेवली जाते आणि तिचं विसर्जन पुन्हा आमच्या घरीच गॅलरीमध्ये एका कलशामध्ये त्याचं विसर्जन होतं आणि मग ते पाणी तुळशीला घातलं जातं। त्यामुळे ओव्हरऑल एक जे पवित्र वातावरण लागतं गणपतीच्या आजूबाजूला, असं वाटतं कुठेतरी ते साध्य होतं। आणि गणपतीची मूर्ती करताना किंवा ते रंगवताना जो आनंद मिळतो तो काहीतरी वेगळाच असतो। त्यामुळे दरवर्षी आम्ही वाट पाहत असतो गणपती कधी येतो आणि कधी आम्हाला मूर्ती करायला मिळते। आणि आज पुन्हा तो मूर्ती करायचा दिवस आहे आणि आम्ही सगळे त्या मूर्त्या रंगवतोय। सगळे मित्र माझ्या घरी आलेत। पहिला वॉश दिला गेला, आता दुसरा वॉश। मला माहिती आहे काय काय गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत। म्हणजे डोळे काढणं खूप कठीण आहे गणपतीचे किंवा त्याच्यावरती दागिने स्पेशली करणं खूप डिफिकल्ट आहे। पण मला वाटतं हळूहळू प्रयत्नाने ते सगळं साध्य होईल आणि आता लवकरच गणपती घरी येतील। त्यामुळे मग ह्या गणपतीच्या मूर्तीची पूजा सगळ्यांकडनं केली जाईल। इनफॅक्ट ज्या 20 ते 25 मूर्त्या आमच्या सगळ्या फॅमिलीने एकत्र केलेल्या आहेत त्या सगळ्याच आम्ही तिथे मांडतो आणि सगळ्यांना त्या पाहायला मिळतील। त्यामुळे आमच्या बच्चे कंपनीसाठी सुद्धा तो वेगळाच आनंद असेल। आम्हा सर्वांचे गणपती आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेले आहेत। त्याप्रमाणे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गणपतीची तयारी आता कंप्लीट होत आली असेल। हा जो ग्रीन गणेशाची चळवळ आहे की आपल्या घरी शाडूची मूर्ती आणायची, ते आपल्या हाताने तिची मूर्ती बनवायची, सजवायची, रंगवायची आणि तिचं विसर्जन सुद्धा आपल्या घरीच करायचं आणि ते पाणी आपल्या तुळशीला व्हायचं। मला वाटतं ही चळवळ उत्तरोत्तर अशीच वाढत राहो आणि आपलं जे पर्यावरण आहे त्यासाठी हे खूप चांगलं आहे। आणि आजचा जो स्पेशली तरुण वर्ग आहे तो नक्कीच या गोष्टीकडे अगदी कटाक्षाने पाहिल। आम्हा सर्व मित्रांतर्फे झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा। झी 24 तास एक पाऊल पुढे।